नमस्कार, मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. घर कोणाला घ्यायचं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घर हे त्याचा आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि प्रत्येक कुटुंबाचं एक स्वप्न असतं की आपल्या कुटुंबाचं आपलं एक घर, आपल्या हक्काचं घर आपल्या शहरामध्ये असावं असं स्वप्न असते. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम नरॅडको नावाची संस्था करत आहे. नरॅडको विदर्भ, महाराष्ट्रामधील नरॅडको विदर्भ चॅप्टरकडून येत्या 2, 3, 4 तारखेला एक मोठा होमेथॉन 2.0 नावाचा एक एक्सपो होणार आहे, प्रॉपर्टी एक्सपो. आणि त्या एक्सपोसाठी जय्यत तयारी झालेली आहे. नरॅडकोकडून या सगळ्या गोष्टीची तयारी करण्यात आली आहे. आपल्यासोबत नरॅडकोचे अध्यक्ष आहेत, नरॅडकोचे सचिव आहेत आणि हे सर्व व्यक्तींकडून आताच जस्ट पत्रकार परिषद झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तरीसुद्धा आपण त्यांच्याशी 1 to 1 संवाद साधणार आहोत. नरॅडकोचे अध्यक्ष घनश्यामजी आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम मी त्यांच्याशी विचारतो की नेमका हा एक्सपो कशा पद्धतीचा आहे. नमस्कार. सर्वात प्रथम आपल्या प्रेक्षकांना घनश्याम डोकणेचा नमस्कार. हा जो प्रॉपर्टी एक्सपो आहे याला नाव आहे होमॅथॉन 2.0. हा अगदी आगळा वेगळा अनुभव जो नरॅडको महाराष्ट्राने एक होमॅथॉन नावाचा ब्रँड तयार केला आणि आम्ही त्याला मागच्या वर्षी नागपुरात आणलं आणि त्याचा हा 2nd एडिशन आहे. हा प्रॉपर्टी एक्सपोची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यात येणारा जो बायर आहे, म्हणजे जो ग्राहक आहे, त्याला रेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टी, फिल्टर डेव्हलपर म्हणजे नामांकित डेव्हलपर ज्यांचा बॅकग्राऊंड व्हेरीफाय केला आहे आपल्या कोर टीमनी, अशा लोकांकडनं 3 लाख ते 3 करोडपर्यंतच्या प्रॉपर्टी रेंजमध्ये तुम्ही कुठेही घ्या, तुम्हाला अशी प्रॉपर्टी तिथे वेगवेगळ्या स्टॉल्सवर वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या ऑफर सकट तिथे उपस्थित मिळतील. असा हा आगळा वेगळा उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. माझ्यासोबत सचिन मेहर सुद्धा आहेत. नरॅडको माध्यमातून जो हा होमेथॉन 2.0 आयोजित करण्यात आहे त्याच्या पाया रचण्यामध्ये तुमचा मोठा सहभाग आहे. या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आलं आहे. कोण कोण येणार आहेत, प्रमुख पाहुणे कोण आहे, कशा पद्धतीचं आयोजन आहे. नमस्कार गौरवजी, नमस्कार नागपूर. या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणजे पार्श्वभूमी सांगतो. नरॅडको विदर्भ अध्यक्ष माननीय ढोकणे साहेब पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सांगितलं, सचिन हे काम तुला करावं लागते. मी म्हटलं साहेब हा विडा मी उचलतो आणि त्यांच्या बोलण्यानुसार मी हा विडा उचलला. मी जसं विडा उचलला त्याच्या माझ्यासोबत पहिला हात वर करणारे माझे मित्र राहुल बोंद्रे, महालक्ष्मी लँड डेव्हलपर्स, त्यानंतर कुणालजी पडोळे, प्राध्यापक कुणालजी पडोळे यांनी सुद्धा म्हटलं सचिन भाऊ मी तुमच्यासोबत आहे. त्यानंतर परस कायलबजी बनारे ते म्हणाले भाऊ मी पण तुमच्यासोबत येतो. एवढंच राहिलं नाही तर अजयजी बोरकर यांनी सुद्धा म्हटलं की आम्हाला सुद्धा या चांगल्या कामाचं भागीदार बनवा. या सगळ्या लोकांनी म्हणजे विशेष म्हणजे नरॅडकोचे जे अध्यक्ष आहे विदर्भचे ढोकणे पाटलांनी आमच्यावर विश्वास दाखवला. या विश्वासाच्या बळावर आम्ही प्रत्येक बिल्डरकडे गेलो, प्रत्येक लेआउट धारकांकडे गेलो. त्यांना जानेवारी महिन्यामध्ये फर्स्ट वीकमध्ये 3, 4, 5 या तारखेला जानेवारी महिन्यात 2025ला एक्सपो येतो आहे. तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता. आम्ही ज्या ज्या लोकांकडे गेलो आत्तापर्यंत त्यात सर्व लोकांनी आमचं मनपूर्वक अभिनंदन केलं, स्वागत केलं आणि एकाही स्टॉल धारकांनी, एकाही बिल्डरनी, एकाही लेआउट धारकांनी आम्हाला वापस पाठवलेलं नाही. सचिन भाऊ, ढोकणे साहेब, राहुल भाऊ बोंद्रे, कुणाल भाऊ हे सगळं आमच्या टीमचं स्वागत केलं आणि सगळ्यांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला. म्हणजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. उद्घाटनाला कोण कोण येणार आहे, कोणाची उपस्थिती. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला माननीय सेंट्रल मिनिस्टर गडकरी साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊ फडणवीस साहेब ते इथे येतील असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. पण त्यांच्या व्यस्त शेड्यूलनुसार ते आपल्याला कधी उपलब्ध होतील ते मला आज सांगता येणार नाही, पण ते नक्कीच आपल्या कार्यक्रमाला येतील अशी मला त्यांनी ग्वाही दिलेली आहे. अध्यक्षांना माझा आणखी एक प्रश्न आहे. नरॅडकोविषयीची तुम्ही इथं माहिती द्यायला पाहिजे, कारण बऱ्याच लोकांना गैरसमज म्हणा किंवा त्यांच्याविषयी असं आहे की नरॅडको म्हणजे हे स्वतः एक व्यवसायाचं माध्यम आहे की काय. तर नरॅडको नेमकं काय आहे, नरॅडको ग्राहकांच्या हितासाठी काय काम करते. नरॅडको म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल अंडर द एजिस ऑफ मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअरच्या खाली ॲफिलेटेड असलेली इंडस्ट्री शाखा आहे. ही शाखा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, लोकल ऑथॉरिटीज, डेव्हलपर्स आणि जनता या मधातला एक दुवा आहे. म्हणजे लोकांना काही समस्या झाल्या डेव्हलपर्सकडनं
तर त्याच्यासाठी एक पॅनल नेमलेलं आहे. ते पॅनल डेव्हलपर्स आणि ज्यांना त्रास झालेला आहे त्यांच्याकडनं त्या जुघ्यांना घेऊन बसतात, त्यांच्यामधले जे डिस्प्यूट आहेत ते रिझॉल्व्ह करतात. अशाच प्रकारे जेव्हा गव्हर्नमेंटकडनं कोणत्या एखाद्या पॉलिसीमध्ये काही आम्हाला चुका आढळल्या किंवा काही बदल हवे असल्यास आम्ही त्यांच्यासोबत पॉलिसी मेकिंगसाठी बसतो, त्यांच्यासोबत डिस्कशन करतो आणि ते अमेंडमेंट्स घडवून आणतो. आणि इथल्या लोकल ऑथॉरिटीजमध्ये आम्ही वेळ टू वेळी जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांना भेटायला पाहिजे आणि त्यांना काही सजेशन द्यायला हवं तर आम्ही ते सजेशन देतो. त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये किंवा त्यांना केव्हा काही एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करायची असेल तर आम्ही ॲज अ ऑर्गनायझेशन त्यांना ती इम्प्लिमेंट करण्यात मदत करतो. तर अशा प्रकारे ही संघटना रिअल इस्टेटमध्ये एक फार महत्त्वाचा बुनियादी म्हणजे एकदम फाउंडेशन लेवलवर चांगली काम करणारी संस्था आहे. नरेटकोच्या माध्यमातून तुम्ही सरकारकडून काय अपेक्षा आहे, काय तुम्हाला अडचणी जात आहेत आणि होमेथॉन 2.0 साठीच्या जनतेकडूनच्या काय अपेक्षा आहेत? होमेथॉन 2.0 होमेथॉन 2025 3, 4, 5 एक्स्पो या सगळ्या कार्यक्रमाला लोकांनी आवर्जून भेट द्यावी, वेळात वेळ काढून. नवीन वर्ष आहे, नवीन जोश आहे. घर घेताना सगळ्यांचा एक विचार असतो की आपल्याला चांगला बिल्डर मिळाला पाहिजे, चांगलं लेआउट मिळालं पाहिजे, रेरा प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, विश्वासातले लोक मिळायला पाहिजे. अशा लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवून एक्स्पोमध्ये स्टॉल दिलेले आहे. ग्राहकांनी यावं, भरपूर यावं, आमची चौकशी करावी, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून चांगल्या बिल्डरसोबत, चांगल्या लेआउट धारकासोबत इथे जावं आणि बुकिंग करावं आणि आपल्या घराचं आणि प्लॉटचं स्वप्न पूर्ण करावं. सरकारकडून काय अपेक्षा आहे किंवा तुमची नरेटकोच्या माध्यमातून काय मागणी राहणार आहे? माझी सरकारकडनं एकच अपेक्षा ही आहे की नागपूरमध्ये प्रॉपर्टीचे रेट खूप वाढलेले आहे. प्रॉपर्टी आपल्याला विकत घेताना पैसा द्यावा लागतो, पैसा लागतो. पैसा दिल्यानंतर NMC, NIT, NMRD या ठिकाणी सँक्शनिंगला 6 महिने तो वर्षभर वेळ लागतो. बरोबर आहे. आम्ही करोडो रुपये लावल्यानंतर त्या पैशाचं व्याज जर बघितलं तर आम्हाला धंदे करणं परवडत नाही. तर गव्हर्नमेंटनी माननीय देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. मी सचिन मेहर एक बिल्डर नरेटको बिल्डरचा व्हाईस प्रेसिडेंट या नावाने साहेबांना रिक्वेस्ट करतो, गडकरी साहेबांना रिक्वेस्ट करतो, साहेब तुम्ही NIT, NMC किंवा अन्य ज्या सँक्शनिंग संस्था इथल्या आहे या ठिकाणी बिल्डरला, लेआउट धारकाला जो वेळ लागतो त्यांनी इन्व्हेस्ट केलेला पैसा आणि त्याच्यातून मिळणारं रिटर्न याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर याच्यामध्ये फक्त ग्राहकांचं नुकसान होते. याच्यासाठी कोण जबाबदार आहे याचा यांनी अभ्यास करायला पाहिजे. आणि या ज्या सँक्शनिंग संस्था इथे आहे यांनी बिल्डर आणि लेआउट धारकांचे जे प्रॉब्लेम आहे आणि सँक्शन्स आहेत ते लवकरात लवकर करून द्यायला पाहिजे. हीच माझी विनंती आहे. एवढं बोलून सांगतो. खूप धन्यवाद. धन्यवाद. दोघांचे खूप आभार. तर येणाऱ्या एक्स्पोमध्ये जनतेनी आणि ज्यांना कुणाला घर घ्यायचं आहे त्यांनी मोठ्या संख्येनं चिटवणी सेंटर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शावी असं यांनी आवाहन केलं आहे. आणि या ठिकाणी एक अधिकृत प्लॉट धारक असो किंवा अधिकृत बिल्डर्सकडून तुम्ही त्यांचं घर घ्यावं आणि ते घर घेऊन आपण आपलं स्वप्न पूर्ण करावं अशी आशा या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन पंकज पाटीलसह मी गौरव मानकर, ॲडव्होकेट मराठी, नागपूर.